मोकळून आणि त्या ठिकाणी 18 पद्मवानेराला सोडून रामप्रभू इथं का आला असं हनुमंताचं मन म्हणू लागलेलं आहे. राजा रामचंद्र भगवान पवनसूत हनुमान की जय. यानंतर वाचक म्हणून मीनाताई बाबळीकर राहतील व सूचक म्हणून भागवत महाराज राहतील. आणि वाचकांनी जेवढ्या वय दिलेले तेवढ्याच घ्या, पुढची वय घ्यायचा प्रयत्न करू नका, कारण पुन्हा डबल तीच वय येते आणखी. चला लवकर, भागवत महाराज आहेत का? चला बालासाहेब महाराज बसा. गावाला पुंडलिकावर नाही हो किती झाली 136 झाली. नाही खूप नाही लागली 36 का 46 सॉरी. रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय. धीर वीर परम उदार रणप्रवीर महसूर, पुराणे गरजती अपार ते समग्र लटकेची. ओम नवजात प्रतिपाद्या जय जय संस्विद्यात्मरुवा देवा तोच गणेश सगळार्थमते प्रकाश मध्ये निवर्ती दास अवधारी जोजी. गौरपुत्र गणेश कुशल्यापुत्र जनार्दन माऊलीच्या ठिकाणी नाकाच्या ठिकाणी गबावारा शेंगावून कथेचा पर्याय या ठिकाणी सांगू लागलेले. विषय अशा प्रकारे चाललेला आहे. हनुमंताच्या मनात त्या ठिकाणी शंका आहे, संशय आहे, आणि संशय येऊच नाही. संशयावनी घोर बाप नाही, घोर विनाशाशी अगर प्राणी असे. पण त्या ठिकाणी हा इथे का आला, कारण समोरचा राम दिसू लागला आणि भक्ताला सगळे रामच दिसतात. हरीच्या दासा हरी दाई दिशान भावे जैसा तैसा हरी, म्हणून भरत राम भासू लागलाय. पण शंका आल्याच्या नंतर विचार लांबला काय म्हणतात पुढे भाऊ. लटके तुझ्या कुळाशी, लटके तुझे मृत सकळे, लटके तुझे प्रताप बळे, लटिका केवळ पुरुषार्थ. नाही भीड भाड तुका म्हणे साना झोर कुळापर्यंत गेला. लटकाय म्हणले धोकादाडीचं तू कुळ आहे. अरे बोले तैसा चाले, तू असा वागला नाही, आचरणी केला नाही, अशा शब्दामुळे हनुमंत त्या ठिकाणी उद्देशून बोलतात. काय म्हणताय तुझा भूषत्वाची नाही काही, इतित्व तुझ माझी नाही, नपुषे कवनी पळे, व्यसतो नटिकाचे. काय माणूस आहेस. अरे तो पुरुष दिसत नाहीस, बाई दिसत नाहीस, इकडम तिकडम, पण कोण आहेस तू. अरे कसल्याच वर्गाचा नाही, कारण तू सगुण की निर्गुण
आता हनुमंताला शंका आहे म्हणून बोलतात उद्देशून बोलतात काय म्हणतात बळाभाऊ लटके तुझे कृते कृते लटके तुझे स्वरेशते लटके तुझे ते गते लटिकाने चेते श्रीराम तुझी स्थिती तुझी गती तुझं स्थैर्य तुझं सगळ्यात अशा प्रकारचं खोट आहे कारण संबंध माझ्याशी आहे गाठ माझ्याशी आहे आणि मला चालू मी करतो की काय असल्या शब्दामध्ये निर्वचन आभार हनुमंत टाकाने उद्देशून बोलतात काय का म्हणताय व्रताची वाढ विले नामे व्रत तुझे धरे व्रत तुझे धरे माधर्मे रघुत्तम व्रताची अरे काय नियम काय धर्म काय नीती काय रिवाज आतापर्यंत अशा प्रकारची सांगड घातलेली सगळी निष्फळ आहे काहीच खरा नाही अशा प्रकारचा उद्देश हनुमंत त्या ठिकाणी आपला तुम्हाला काय राम आहे असं उद्देश बोलू लागलेले आहे जी तुका पुरुषार्थ केला ती तुका वायत वाढविले शास्त्र धर्म बोलला विले रणी सांडीन सोमित देवारे आतापर्यंत केलेलं कार्य येऊ तुला पुरुषार्थ केला तुला मान सन्मान ऐश्वर्य सगळं काही वाढलं पण मातीत घातलं गेले कारण तुझा भाऊ जे पाठीला काय अरणाच्या ठिकाणी त्याला सोडलंस आणि भित्र्या भाऊबाई सारखा इथं बळून आला प्रसवत नाही अशा प्रकारचे हनुमंत उद्देश बोलू लागलेले आहे बिभीषण शरणागत वानर सांडिले अनाथ सुग्रीव सांडिला तेथ रावण घात करावया देवा देवा तुमचं ब्रीद वाक्य आहे पण शरण त्याचे मी चुकवी जन्मा भराला शरणागता शरण मीच येऊ अरे सुग्रीवाला सोडलं वानराला सोडलं आणि जे शरण आलेला विभीषण होता त्यालाही सोडलं का रावणाला मारण्यासाठी त्याला त्या ठिकाणी सोडून आलंस की काय तुला एवढा जीव प्यारा झाला की काय मरणाला घेऊन इथं आलास की काय अशा प्रकारच्या प्रश्नाचा भडी मारवंत करू लागलेले आम्ही एका एका गिरूचे ब्रह्मांड काय रावणाचे रणी सकळ जिंकावया तुला अनुभव आहे आम्ही काय एक वाढणार अशा प्रकारचा बरीचशी आली आहे अतुलीचं बलधाम अशा प्रकारचं कार्य तुझं आम्ही केलेलं आहे रावणाची काय विषाद आहे गांध्याला विष्मीला काय करायचं का खाप त्याचा काटाच काढू पण तू इकडे यायला ना पाहिजे होतस ही तुझी चूक झाली हनुमंत उद्देश बोलू लागलेले आहे सतवेर पळाला सीतू रघुवीर बन समोर धडीला काय तू सगळं जवाड खात अरे तू भाऊ त्या ठिकाणी अशा प्रकारचा असलेला हो निश्चित मध्ये पडलेला आहे त्याला सोडलंस आणि काय बाण इकडं माझ्याकडं पाठीलास तिकडं जाऊ नको काम संपलेलं आहे काय उद्देश आहे तुमचा बाण घेऊन या ठिकाणी अशा प्रकारचा असला तू या ठिकाणी मला रोखलास अशा शब्दामध्ये निर्बच्छता बरेच शब्द आहे मुहूर्त यत्रातासी देते क्षणे आणि तो इच्छदित्य उठवली सरित्राते रावणाते मारितो तू थकलास भागलास आराम करायचं एवढं केलं असणारी पण जागेवर आला पाहिजे एका क्षणामध्ये अशा प्रकारचा असलेला रावण धक्का टाकायला असा बिभीषणाला राज्य दिलं असतं सीतेला
मुक्तता गेली असती एवढं काम आम्ही केले असतं रे, पण तू दादा सोडायला पाहिजे. हे तुला योग्य केलं नाही. हनुमंत उद्देश बोलू लागलेले आहे. श्रीरामा थोडे न्याय केलं विकळ बंधुर सांडिलं ऐकता भरताच्या गीत झाला पाहू लागलं अपराध केलास. अरे तू भाऊ पाठपडून आलेला तुझा पाठीला का 11 वर्षाची झालेली याला तिथं सोडलंस आणि या ठिकाणी येऊन पोहोचलास हे योग्य नाही. असे शब्द ज्यावेळेस येऊ लागले त्यावेळेस वरच्या दिशेला अशा प्रकारची नजर अशा प्रकारची असलेली भरताने घेतली. आश्चर्य वाटू लागलं, नवल वाटू लागलं, काय भानगड आहे अशा प्रकारचा विचार करू लागलेले आहेत. कपी रूपे पर्वताकार पोचे बांधले डोंगर गगली जात से सतवर गरजत थोर रोम नामे. काय असेल शंका आहे. एवढा मोठा अशा प्रकारचा शेपटीमध्ये पर्वत बांधलेला आहे. मुखामध्ये देवाचं नाव आहे. गर्जना करत निघालेला आहे. अति वेगानं जाणार आहे. ही काय भानगड असेल अशा प्रकारचा तर्क वर्ताच्या अंधकरणाच्या ठिकाणी निर्माण झाला. काय बोलते दिसते बळवंत कळी काळा दृष्ट नानित बाण दे कोणी नामांकित सत्वर येते काळाला न मानणारा काळाला न मानणारा अशा प्रकारचा बलशाली बलवान दिसतोय. पण इथं येण्याचं कारण म्हणजे रामांकित जे बाण आहे याच्यावर जे नाम आहे त्या नामाला अनुसरून या ठिकाणी आला. एरी आटबाईचं गिराईक नव्हतं, इकडे येणारही गिराईक नव्हतं. मग कशासाठी हा पर्वत जात असेल, कशाला नेत असेल भरताचे विचार आहेत. काय म्हणते होय रामदूत साचार युद्ध मांडले घोरांवर पर्वत घेऊन सतवर करावया संहार जात असे. नको तो न वैशिष्ट्य अशा प्रकारचं घनघोर इथं कुठेतरी सुरू असेल. प्रतिपक्षाचा निपात करण्याच्या उद्देशाने एवढा प्रकारचा पर्वत घेऊन हा जात असावा अशा प्रकारचा अंदाज भरून करतोय. काय म्हणते प्रसंग येते हा पातला पुसोव्रतात होईल 14 वर्ष पाठी भेटेला रामे धाडीला कृपयुत्वे. कारण का बऱ्याच कालानंतर अशा प्रकारचा नामाधारक असल्या प्रकारचा हा मला दिसतोय, हा भासतोय. भगवंतानं माझ्यावर कृपा केली. 14 वर्षाचा कालखंड झालेला आहे आणि नक्की तिथला समाचार आपण विचारायला काही हरकत नाही. भरताचे विचार आहेत. श्रीराम दिला दयाले रामे भवत भूकले राम प्रेम स्नेहाले प्रणत पळा श्रीराम. राम कसा आहे, राम कृपाळू ऐशी कृपावंत कोण माझ्या इच्छाही होता देव कृपाळू आहे. आणि माझ्या मालकानं माझ्या स्वामीनं माझ्यावर कृपा केली आणि पर्वतासहित कपी या ठिकाणी पाठवून दिला आहे. शिस्तू दिसतोय, बुद्धिमान दिसतोय आणि बोल काय नक्कीच याला आपण विचारू. समाचार हावरता जाऊन चार आहे. रामजीवीच्या जीवाला रामजीवीच्या अंगाला जीवी जीवा समाधान रामचिंतन वळेला. देवाने कृपा केलेली जीवाला समाधान देणारा माझा राम आहे आणि त्याची वार्ता या ठिकाणी मला प्राप्त होण्याची संभावना आहे. म्हणून त्या ठिकाणी असल्या वर्गाचे असलेले भगवान त्या ठिकाणी बोलू लागलेले, भरत बोलू लागलेले आहेत. राम कथे विनायक बहुत दिवस होत फेरित राम कृपा करुणी त्वरित कपी पर्वत पाठविला. बराच कालखंड झाला होता. 14 वर्षाचा काल
जवळपास संपत आलेला होता. रामाची कथा नाही, रामाचं नाम नाही, रामाचं ध्यान नाही, पण रामानं माझ्या कृपा केली. पर्वता सहित हात मी या ठिकाणी पाठवलेला आहे असे भरताचे विचार आहे. यासी पुसता प्रभती समग्रे राम कथा सविस्तर आम्हा सांगेल वानरे अति चतुर दिसताय. झाड जाणीचे फुले, मनुष्य जाणीचे बोले आणि कर्म जाणीचे केले. हा तसा हुशार दिसतोय, बुद्धिमान दिसतोय. रामाचं चरित्र मला नक्कीच सांगेल. भरताचे विचार आहे. काय म्हणते? यानंतर वाचक तेच राहतील. सूचकाची सेवा सूर्यवंशी सर हे करतील. अरे राम. पुंडली एक हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मावली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्यावर रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. याशी पुसता प्रवरती समग्र रामे कथा सविस्तर आम्हा सांगेल वानरे अति चतुर दिसताय. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संस्वेद आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. गौरीपुत्र गजानन नांजाने पुत्र हनुमंत कौशल्यापुत्र गुणनंदन सर्व श्रोते मायबाप वाचक सूचक सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आता बसवलंय मोठेपणाने माता रामप्रभू कशी सेवा करून घेतात काय माहित. ताईच्या स्वरात स्वर मिळते की नाही की काय की बघू. जसं जमन तसं सांगण्याचा प्रयत्न करू. त्या ठिकाणी रामप्रभू आलेले भरत राजाच्या आश्रमावर हनुमंतराय आलेले आहेत आणि हनुमंतराय हे रामाचा भक्त दिसते आणि हा निश्चितच आपल्याला काहीतरी रामाची सेवा सांगल, भक्ती सांगल, रामाची महती सांगल, रामाची माहिती सांगल. दिसाले वानर पण भक्तिवान आहे असं भरत राजश्री विचार करू लागले आणि त्या हनुमंतरायाला आता काय विचारतात ते बघू. असे विचारोनी म्हणे भरत साधे राम सेवेनी पुसता झाला तत्क्षणी प्रेमे करे आणि त्या ठिकाणी असा विचार केला कोणा राजश्री भरतानं आणि प्रेमानं हनुमंतरायाला रामाच्या सेवेबद्दल रामाची माहिती विचारू लागलेले आहेत. काय काय म्हणू लागले बोला. कोण कायचा कोट आला शिकवली पोची पर्वत काय बनली रामे बेटी तुझ कैशनी कोपे करोनी बोलसी. त्या ठिकाणी विचारू लागले कोण. भरत विचारू लागले कोणाला. हनुमंतरायाला. तू कोण आहेस, कुठून आलास, कशासाठी आलास आणि तुझ्या मुखामध्ये सतत रामप्रभूचं नाव आहे, रामप्रभूची तुला कुठे भेट झाली, अशा प्रकारचे विचारू लागले. राम कायचा कोटील कोण तुझं कोपाय काय कारण कोठे पडिला लक्ष्मण वानर गेले ते कचे. कुठला राम, कुठले वानरगण, कुठले सुग्रीव आणि तू कुठून आलास ही असणारी सर्व माहिती मला सांग. अशा प्रकारचे भरत राजे कोणाला हनुमंतराला विचारू लागले. काचा विभीषण शरणांगत कोठे रावणीचे झुंज होत लक्ष्मण के
विशाल म्हणालास? कोण शरणांगत आलेला आहे? रावणाचा कोणासोबत, रामाचा कोण्या रावणासोबत युद्ध झालं? कुठला रावण? कोणता लक्ष्मण मूर्छित पडलेला आहे? कोणत्या लक्ष्मणाला तुला उठवायचंय हे असणारा मला सर्व तू वृत्तांत सांग. असं असणारा राजश्री भरत बोलू लागले. कोण्या का तू गेलासे पर्वत कशा लागीने तोसे रामी तो माझे सखे कैचे. अरे बाबा तू कुठे गेला होतास? हा पर्वत कशाला आणलास? या पर्वताचं काय काम आहे? आणि वेळोवेळी तुझ्या मुखामध्ये रामस्मरण आहे. तू वाहणार आहेस, पाल खाणार आहेस, परंतु तुझ्या मुखामध्ये राम नामस्मरण आहे. म्हणून तू कोण आहेस? कुठून आला सांग. असमुळे माझा संदेह तू वाचे धावा महावा हो झने उद्या होसी भाव कथानी सांगता. म्हणून असणारा मला उत्सुकता झालेली आहे. हे सर्व ऐकायचंय मला. म्हणून ताबडतोब असणारा सर्व वृत्तांत काय करतो मला सांग. ते ऐकण्यासाठी मी उत्सुक झालेलो आहे. माझे कान आतुरलेले आहेत. असं असणार राजश्री भरत बोलू लागले. तुझ्या मोके रामस्मरण म्हणून आलो तुझ शरण पुढती घाली तो लोटांगण राम कथले मज सांग. तुझ्या पुढे मी लोटांगण घालतो, नतमस्तक होतो, तुला शरण येतो. हे सर्व असणारा वृत्तांत असणारा तू मला सांग. असं राजश्री भरत हनुमंतरायाची विनवणी करू लागले. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधिला गोपी नंदन नव कोणी भरत चिन्ह राम बोलली उपासी. मग हनुमंतरायाने विचार केला, ठाण मान सर्व असणारे राम प्रभू स्वर्गच आहे. हा भरत आहे असं हनुमंतरायाला वाटलंच नाही. हा रामच आहे. आणि राम समजून हनुमंतराया काय बोलतात बोला. उपसमीशे कपिनाथ श्रीरामा ते वर्णित सूक्ष्म स्वर्ग येते अनंत सदरीत सांगत. आणि बघा त्या रामप्रभूचं असणारं जे रूप होतं आणि भरताचं जे रूप होतं त्या दोघांचं असणारं रूप सारखं होतं. आणि ते सारखं रूप असल्यामुळं आता हनुमंतराया भरताला काय सांगतात. किती नेले पण घेशील ठिकाणची प्रेम दवीचे जगाशी जायचा कवी तोसी तैसे मजसी चाले ना. त्यावेळेस हनुमंतराया बोलू लागले भरताला, तू लय जणाला ठेकविलस, म्हणजे लय जणाला ठेकविलस, पण तो ठकणारा हे मारुती नाही. तुला सगळं माहित आहे. बिभीषण कोण आहे, शरणांगत कोण आले, कशाला आले, वानरसेना काय. पण इथं असताना तू नेंत पण घ्यालास, पण माझ्या पुढे नेंत पण चालणार नाही. काय म्हणू लागला पुढं. उघड सर्वत्र असोनी विश्व जगाची जैसा दिसते पाताल पसी सूक्ष्मत्वे. तुला सर्व माहित आहे, तुला काय माहित नाही. सगळं तू असताना वेड लावलंस, पण मला तू वेड करू नकोस. सगळं तुला माहित असून तू मला विचारायलास. असं उपास्य पर हनुमंतराया कोणाला राम समजून भरताला बोलू लागले. ते जे पहावया निघाली ते उघडे लागवेले लागवे हरित केले हिंडविले दिगंते. जे जे तुझ्या भक्तीला लागले त्याचं कोणाचं तू चांगलं केलं नाहीस म्हणले. बरोबर 9 यज्ञ केले, 100 यज्ञ करायचा होता, इंद्रपद मिळायचं होतं, त्यानं काय वाईट केलं होतं काय. पण त्याला तू असणारं काय केलंस, पाताळामध्ये घातलंस. असा तू भक्ती करणाऱ्याला सुद्धा
अधोगतीला नेणारा तू देव आहेस असं असणार कोण? हनुमंतराय बोलू लागले. यकियाने जीवर दिले एक पाला खाऊ लागले एकी द्रोणरच सेविले पाहू लागले तुझ लागे. तू काय काय केलं नाहीस? कोणाला असणार त्या हत्तीचं मदत केलीस आणि त्या नकराला मारलंस. बळीराजाला पाताळात घातलास. कोणाचा असणारा विनयभंग केलास. कोणा पतिवर्ता स्त्रीचा असणारा पतिवर्ता असणारा तू काय केलंस? तिचं पतिवर्ता पण नष्ट केलंस. असा असणारा तू देव आहेस असा हनुमंतराय बोलू लागले. एका माता जटभार एकी वळविले शरीर एक सेविते उदक मात्र एकीने हरी सांडिल्या. आज तुझी भक्ती करण्यासाठी काय काय केलं नाही लोकांनी? कोणा जटाचे भार वाढवले, कोणाच्या नकाच्या चिमणी झाल्या, कोणा अन्नाचा त्याग केला, शरीर वाढून गेलं, कोणी नुसत्या वाऱ्यावर राहिले, पण काय तू त्यांना असणारं सहकार्य केलं नाहीस असं असतं हनुमंतराय बोलू लागले. एक झाल्यावर कला बरा एक जेवणीले परम एक तृणाचे शेजार एक सविस्तर नरकेश. कोणा वलकांबर परिधान केले. वलकांबर परिधान करून असणारे तो गुहेमध्ये वर्षाच्या वर्ष बसले, पण त्यांना असणारा तू प्राप्त झाला नाहीस. योग्याच्या सुद्धा तू ध्यानामध्ये गेला नाहीस आणि आता तर त्या लक्ष्मणाला सोडून इथं आलास. अशा असणारी हनुमंतराय बोलू लागले. एक झाले जीवन केर दंडी मुंडी भगवे सोड एक वेडीले पड केल एक बोल के अति चतुर. अशा प्रकारचा असणारा तू चतुर आहेस म्हणले. चतुरा तो शिरोमणी आहेस आणि तू असता लबाड आहेस, लबाड. अशा असणार हनुमंतराय बोलू लागले. आणि या ठिकाणी आता माझी झालेली जी सेवा आहे या सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडली कवरद्यार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. वाचक हेच राहतील. सूचक सुरत चालणार. हो मी 81. रामचंद्र भगवान की जय. एक झाले जीवन के दंडी मुंडी भरवे सुडक्या एकी वेळीने पडके एक बोल के अति चतुर. पूर्णमदं पूर्णमेदा पूर्णता पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहु न च श्रोत्र जिह्वावे न च घ्राणनेत्र न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोम शिवोम. उपस्थित रामायण प्रिय रामभक्त मंडळी, मोजी पालम रामनगर वस्तीतील रामायण प्रिय रामभक्त मंडळी, शक्ती प्रसंगातील 5वा अध्याय 5व्या अध्यायातील उर्वरित भाग नंदीग्रामाच्या ठिकाणी हनुमंत आणि भरत
परस्पर समोरासमोर असताना एक अगदी त्या ठिकाणी असणारं अपेक्षात्मक अगदी हनुमंताचे विचार आहेत. देवा, बऱ्याच जणांना तुम्ही आतापर्यंत वेड केलंस, पण मी त्यातला नाहीये. खेळया माझी वश अगदी असणारं सगळ्याला असणारं कथा मुखपाठ आहे. पण प्रत्येकाला कथेचा योग ऐकायला प्रसंग अगदी असणारं हा आपल्यासाठी असणारा उपयुक्त करून येत असणारा संयोजकांनी ठेवला. सांगितलं दंडी मुंडी सुडके, अनेक धर्मात अनेक वेगवेगळे पंथ, अनेक पंथामध्ये वेगवेगळा अगदी त्या ठिकाणी पोशाख. आणि हा कशासाठी? तर हा आमचा धर्म आहे आणि या धर्मातून आम्हाला काय करायचंय? परमार्थ साध्य करायचा आहे अशी इच्छा प्रगट करणारे तुझ्यासाठी येडी झाले. आयचे पाहते तुझ लागे सर्व ताल देश जगे आसोडी त्याचे सेवगे ब्रह्मणे वेगे करवी. या पद्धतीने अगदी असणार जी जी काही तुला पाहायची इच्छा केली त्यांना अगदी असणार भ्रमण केलं, बेड केलंस तू. तुझ्या पाहण्याच्या नादानं, तुला ओळखण्याच्या नादानं अनेक अगदी त्या ठिकाणी वेडे झाले. ते माझा चले बता मी झाले तसे समजते लपलाची जेथे तेथे मी समजते सांगेन. समस्त सांगेन. हे बा, लोकांना वेड केला असेल, जगाला वेळ लावला असेल, पण मी त्यापैकी नाहीये. तू आतापर्यंत कसा केला आणि कसा राहिला आणि कुठं लपला याला मी अगदी त्या ठिकाणी ओळखणारा भक्त आहे. माझा अधिकार आहे, सांगेन तुला. पाहत्या भेरेल पासे बापुरी वेळा लाईचे शेती पाहली भवरी राशी हे कोणाचे लक्षणा. भीती आहे तुला, भीतोस तू अगदी त्या ठिकाणी. माहित आहे, कुणाला ओळखू येऊ नये, कुणाला दिसू नये म्हणून अगदी त्या ठिकाणी लपंडाव खेळणं इतरा संघ अगदी असणार, माझ्या संघ नाही बरं का. आताही बघा लोक देव कुठं आहे हे शोधण्यासाठी कुठं जातील काही सांगता येत नाही बरं का. पर्वत सोडला नाही अगदी असणार, दरी सोडले नाही, खोऱ्या सोडल्या, नदी किनारे सोडले नाहीत, पण त्यांना तू कधी भेटला नाहीस. असा खेळ तुझा आहे, पण त्या खेळात मी जे ते प्रावीण्य मिळवलेला बघतोय. निर्धारी माझे गणित हा हा वेळ लागे जरी उडते मच्छी आईचा तळपत लाज सर्वथा सेना. काय अधिकार आहे? ठामपणानं हनुमंतानं सांगितले. तुला लाज तरी वाटते का रे? शब्द तीच आहे, माझ्या पोटचा नाही, माझ्या पदरचा नाही. तुला लाज वाटली पाहिजे. माशासारखा माशा होऊन सप्तसागराचं पाणी तू एका फडतकारानं उडविला आणि समुद्र कोरडा केला, तेव्हा आम्हाला कळलं की साधा मासा नाही, असा वैकुंठातला. बोला. ओळ कोणी धरिता येत बरोबर. रूपानी काच धरित हात पाय पोटी घालून तेथ पाठी करीते तिथनही वळकिल्यावर पुढे पळाला. आता प्रत्येक कथा भाग, प्रत्येक अवताराचा ठेवा सांगणं म्हणजे वेळ लागते. केवळ तू अगदी त्या ठिकाणी असणारा काय झाला? कासव झाला, कासव समुद्र मंथनाच्या वेळेस. आणि निभोर पाठ करून एवढा पर्वत पाठीवर झेलणार साधं कासव नाही, तिथंही वळकिला, तिथूनही तू पुढे पळाला. पर्वत ओळखीने देसी तरी ते धरी तारी धरी रूपांतरी लपतोसी. पाठीवर पर्वत झेलणारा कासव
देवाशिवाय एवढं महान कार्य कुणाच्यानं होत नाही. नक्की देव म्हणल्याबरोबर तिथून तू पुढे पळाला. धावण्या धावता मागेचे बरं. भेले भेले सुकरचे वेगी दाती मोये धरेसे करुण बाकीचे अनिवार्य. ते तुरी अगदी त्या ठिकाणी काय तुझं वर्णन करावं. एक रूप धरतोस काय म्हणले तू. इथं ओळखीला म्हणल्याबरोबर अगदी त्या ठिकाणी शुकर झाला. पृथ्वी दाडावर धरण्याचा प्रयत्न केला. गेली रे गेली पृथ्वी म्हणल्याबरोबर पृथ्वीचा अगदी तो असणारा उचलली. ते वळे किता निर्धारी जाभाड पसरणी भारी गुरगुर करसी खाबावी तारी नरनाके सरी ववनी टाकेसी. ते असणाऱ्या पुढे नाव घेऊन येई देवाचे आयशे बिद्ध हिरण्यकशिपूचे, ज्याच्या पोटी प्रल्हाद जन्माला आले. कितीतरी कुणी 18 सांगते, कुणी 12 सांगते, असं अगदी त्या ठिकाणी बरेचसे प्रल्हादाला मारण्याचे प्रयत्न केले हिरण्यकशिपून. प्रल्हादाला ती त्या ठिकाणी मरण नाहीये. त्या अगदी प्रल्हादाला विचारलं, अग्नी जाळे तरी नजळे प्रल्हाद. 40 मात्र हिरण्यकशिपूला वाटलं याला याचं मरण विचारावं. कोण अगदी तुला मरू देत नाही, माझा देव मला मरू देत नाही. त्यावेळेस अगदी भगवंतानी नरसिंह अवतार प्रगट केला आणि हिरण्यकशिपूला अगदी असणार कसं मारलं वाचलं. लटकेच तिखट भारी हात धरणी अंगावरी उदरची लोणीले कागे करसी बोरी पत्याची. वरदान होतं या हिरण्यकशिपूला. घरात नाही, दारात नाही, रात्री नाही, दिवसा नाही, काय मरण. फार अगदी त्या ठिकाणी वरदान मोठं होतं म्हणून ना देवाचं नाव बंद केलं होतं. त्यावेळेस भगवंताने अगदी असणारा स्तंभ फोडून बाहेर आले. गुरगुर आवाज केला आणि सांगितलं, बोल दिवस मावळला. त्याने म्हणले नाही. अंधार पडला नाही. मग दिवसही नाही रात्रही नाही. उंबरट्यावर घेतलं. एक पाय आत एक पाय बाहेर मांडीवर सांगितलं, सांग घरात आहे का नाही, दारात आहे का नाही, पृथ्वीवर आहे की आकाशात आहे नाही. मांडीवर घेतला आणि अगदी असणारा उभा तर दिशा पोट चिरला. खंड विखंड निर्धारित निर्टक होते बाबुड भिकारी अंत दीन पूजा होऊन देख बळीपासी भीक मागसी. ठासनाती त्या ठिकाणी असणार दीन आणि कुब्ज लहानसा अगदी वेश धारण केला. देवादी देव वैकुंठवाशी राजा बळीच्या दारामध्ये हाक दिली, आहेस? मी आलो. बळीराजानं पाहिलं कोणीतरी अतिथी आलेला आहे. काय? बळीराजाचा आवाज देवाने ऐकला आणि सांगितलं, मी मागेन तू देशील. लहानशा आवाजात अगदी असणार बोलली देव. बळीराजाने म्हणले, तुम्ही मागावं आम्ही द्यावं. काय मागितलं आणि काय दिलं? सांगितलं मी मागेल ती देशील. हो पृथ्वीदान. बळीराजाने सांगितलं हो दिली. पाणी सोडलं अगदी त्या ठिकाणी. असा विषय अगदी राजा बळीचे इथं देवा तू भीक मागितलीस. एवढा लाचार होशील आम्हाला वाटलं नाही, असं हनुमंताला म्हणायचं. बळीराजा चतुर भारी तेने ओळखो रे हो धरोणी द्वारे परकेरी बरं. पाथ्यापी वेरी तिष्ठत. राजा बळीने अगदी त्या ठिकाणी पाणी सोडलं आणि पृथ्वी दान केली. 1.5 पांडामध्ये पृथ्वी आटवली. तिसरं पाऊल कुठं ठेवू म्हणल्यावर देवानी मस्तकावर ठेवलं. राजा बळीला पाताळात घातलं. राजा बळी अगदी असणार हुशार आणि विचक्षण, ज्यांनी देवाचा मनगट धरलं, द्वारपाळ केलं आतापर्यंत. ते पुरलं बदल वडे सवडे माघासाठी ती माघाडे मग आपुल्या मायाच्या मोडे निज निवा
तिथंही अगदी त्या ठिकाणी तुझी फजिती अशी झाली. पुन्हा आपल्याला माहित आहे आपण नांदेड जिल्ह्याच्या आसपास आहोत. असं तरी अगदी त्या ठिकाणी असणारा जिथं की रेणुका माता आणि असणारा जगन्नाथीच्या सांगण्यानुसार अगदी असणारा रेणुका मातेचं मुंडकं ओढविणारा तूच एक आहेस. लटकीचे वाट निधाय रडसी माये माय बरं लोक म्हणते झाले काय नवीन नाही अपूर्व हा म्हणता अगदी प्रशाचा घाव घातला. अगदी असणारा रेणुका माता रक्ताच्या धारोळ्यात पडल्या. अट्टासानं डाव फोडला आणि रडायला सुरुवात केली. लोकांनी विचारलं काय झालं. माय मिली कशानं मीच मारली बोली बापाच्या सांगण्यानं. आकाशी बाबा रोकडे घेतली माकडे लागे दरोरी गुंडे रंगा काय मारे घेतली. अगदी असणार काय सांगावं रे तुला. अगदी त्या ठिकाणी आता पाय अवतारामध्ये अगदी असणार काय माकडं 18 अगदी असणार 18 पद्म वाढणार अगदी असणार 56 कोटी 72 कोटी माकडं अस्वल जमा केली. सगळे अनाथ करून इथं आला. करुणिया महाराला मारलीला लक्ष्मण शिरांगात बिभीषणे तोही सांडोनी पळाला. काय म्हणावं अगदी असणारा षडांगता शिव वज्रपंजर म्हणवितोस. ज्या बिभीषणाला आव्हान दिलं लंकेचं राज्य देईन म्हणून ते विसरला. ज्या लक्ष्मणाला अगदी असणारा धारातील ती टाकून रणभूमी सोडून इथं पळून आला. थोडी तरी अगदी जीवाला काय असलं पाहिजे. तू राम मी मरोते लपणीने चले मजबते उठ चाले शीघ्रगती कृमीला पते उठवावया. सांगितलं ते आव्हानात्मक. चल उठ. तू राम आहेस मी मारुती आहे. नाही आलास ना माझ्यात तेवढं सामर्थ्य आहे. पर्वत बांधून अगदी 4 वाव शेपूट शिल्लक राहिले बांधून नेतो तुला म्हणा. घेऊन मोहाचे म्हणते घेऊन यादला व्रते कोण म्हणून मज फते पोसून चेती आलासे. काय म्हणतोस काय विचार मारुती असणार मांडतोस. काय अगदी सोंग लावलाय काय माया अगदी त्या ठिकाणी. कोण राम तू कोण काय पर्वत घेऊन चाललाय काय अगदी तुझे विचार ऐकावे आम्ही. त्यासी मारिताने लागे क्षणे लयता पुचे बांधून न्यायीन सत्य झालं श्रीरामा. त्या ठिकाणी एक रावण उरलेला आहे. लक्ष्मणाला उठवायचं रावणाला मारायचंय. लंकेचं राज्य बिभीषणाला द्यायचे. सीतामाईला अगदी मुक्त करायच्या. 33 कोटी देवाची बांधोडी जिथे असणार फुली करायचे. उठविला लक्ष्मण निर्दयीन रावण अभिषेक बिभीषण तरी मी दूत जाणार. मी एवढं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मणाला उठवीन राज्य बिभीषणाला देईन तरीच मी दूत रामाचा शपथ घेऊन मी येते तुमच्या समोर येते सांगत आहे. रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय. धन्यवाद. यानंतर वाचकाची सेवा गणेश महाराज आरकेडकर करतील व सूचकाची सेवा छत्रपती महाराज आरकेडकर हे करतील. चला मामा. आमच्या वाचकाला लावा ना सवच सुरेश काळे. या झालेली सेवा करून घेतलेली सेवा सगळ्या जगाच्या मत्याने दिलेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण करा.